बच्चा पार्टी कैसे हो बड़ा आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो जो सिलसिला नवोदय के हित पे हम लोगों ने स्टार्ट किया था, कहीं ना कहीं आप लोगों ने देखा होगा बहुत बेहतरीन ढंग से हम लोगों ने कंप्लीट करने के कगार पे पहुंच चुके हैं, बराबर है। हालांकि कंप्लीट नहीं हुआ है, सिर्फ पहला चैप्टर कंप्लीट हुआ है। अभी हम लोगों का दूसरा चैप्टर का मेरे ख्याल से तीसरा या चौथा दिन आज का चल रहा है, जिसमें हम लोगों ने कल क्या देखा था बच्चा? तो डिव्हिजिबिलिटी, ज्याला काय म्हणतात मराठीमध्ये? कसोट्या. या कसोट्या रिगार्डिंग छान पद्धतीने आपण काल अभ्यास केलं होतं, बरोबर आहे. त्यामध्ये 2ची कसोटी बघितली होती, 3ची कसोटी बघितली होती, 4चा बघितला होता, 5चा बघितला होता, 6चा पण बघितला होता ना. अगर सपोज किसी नए बच्चे ने वो पर्टिकुलर कल का वीडियो नहीं देखा होगा तो पहले उसे जाके देख ले, कहीं ना कहीं आज का वीडियो तभी आपको समझ में आएगा, इतना पक्का है ना। लेकिन अगर सपोज आपके कंसेप्ट अच्छे हैं, 2 या 3 या 4 या 5 या 6, सभी की कसौटी आपको अच्छे से आती है, सभी की डिविजिबिलिटी आपको अच्छे से आती है, तो आज का आपको वीडियो समझेगा ही, मतलब समझे, इतना पक्का है। ओके, तो चलो बच्चा शुरुआत करते हैं। स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में भी और मेरे इस क्लास में भी। कोई नया बच्चा या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे और आपको ऐसा लग रहा होगा कि नहीं, हमारा पढ़ा हुआ कंटेंट कहीं ना कहीं अच्छा है या बच्चे को समझ में आता है, तो प्लीज हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा। अपने दोस्तों में हो सके तो जरूर शेयर करके बताइएगा। ओके, तो चलो देखो हम लोगों ने कल क्या क्या देखा था, मैं बता दूं आप लोगों को थोड़ा सा ऊपर ऊपर। तो डिविजिबिलिटी क्या होती है इसके बारे में हम लोगों ने देखा था। उसके बाद 2ची कसोटी काय असते त्याबद्दल आपण डिस्कस केलं होतं नव्हतं केलं? ठीक आहे, 2ची कसोटी थोडंसं रिपीट मध्ये सांगेन, तर फास्ट मध्ये काय सांगू? प्रत्येक कुठल्या पण संख्येच्या एकक स्थानी जर बाळा तुम्हाला 0, 2, 4, 6, 8 या संख्या, या हे जर अंक दिसले, डायरेक्ट म्हणायचा, डायरेक्ट ती संख्या कशाने भाग जाणार? 2 नी भाग जाणार. कशाने भाग जाणार? 2 नी भाग जाणार. ठीक आहे, बघा त्याच्यानंतर 3ची कसोटी बघितलं होतं आपण. 3ची कसोटीची काय खासियत होती? की कुठल्या पण दिलेल्या संख्येच्या प्रत्येक अंकांची बेरीज केल्या असतं बाळा. जर तुम्हाला जे काही संख्या येतोय ती संख्या 3च्या पटीत किंवा 3च्या फाळ्यात किंवा 3 ने भाग जात असेल, डायरेक्ट म्हणायचा की ती संख्या काय आहे? 3ची कसोटी आहे. त्यानंतर आपण काय बघितलं होतं? 4ची कसोटी. 4 मध्ये 2 कसोट्या होत्या. 4चे 2 पॉइंट होते ना. शेवटचे 2 अंक बघायचे, 4च्या पटीत किंवा 4 ने भाग जातात का, किंवा शेवटचे 2 अंक जर टकल्या टकल्या म्हणजे 0 0 असतील, डायरेक्ट म्हणायचा की ती संख्या काय आहे? 4 ने भाग जाणार म्हणजे जाणार. आणि 5ची तर बिलकुल चिल्लर आहे. अरे 5ची बिलकुल चिल्लर आहे ना बाळा. जर शेवट कुठल्याही संख्येच्या शेवटचा अंक काय 0 किंवा 5 हे दिसले रे दिसले, डायरेक्ट म्हणायचा भाऊ जिंदाबाद, 5 ने जाणार म्हणजे जाणार. हे केलं होतं ना बाळा. आणि 6च्या सगळ्यात बेस्ट, जर एक 5ची होती का? आणि 6ची सगळ्यात बेस्ट काय होती? कुठल्याही संख्येला जर 2ची पण आणि 3ची पण, या दोनही कसोट्या जर लागत आहेत ना, डायरेक्ट म्हणायचा बम बम बोले मस्ती में डोले. अरे क्लियर है नहीं यार? अरे समझ में आया नहीं समझ में आया सबको? क्लियर है तो क्या मैं सामने जा सकता हूं? तो चलो देखो बच्चा, नेक्स्ट हम लोग पढ़ने वाले हैं। रे पापा, रे पापा रिवीजन होतं का काल? हो आता शायद बघा. 8ची कसोटी पाहू. 7च्या कसोटीसाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आणि तेव्हा तुम्हाला सांगणार. आता जर 7ची सांगेन तुमचा डोकसा खराब होऊ शकतो, म्हणून 7 साठी मी थोडासा होल्ड करून ठेवतोय. 7ची तशी कसोटी बाकीच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला दिसणार नाही, काही काही पुस्तकामध्ये आहे. ठीक आहे, मी असं नाही म्हणत आहे की बिलकुल नाही आहे 7ची कसोटी, पण ती परिपूर्णपणे वर्ल्ड वाईड नाहीये, प्रत्येक ठिकाणी लागत नाही, प्रत्येक वेळेस लागत नाही. पण काही काही पॉइंट असतात ते जे लक्षात ठेवलं ना आपण तर ते होणार. पण त्यासाठी ह्या बारीक बारीक गोष्टी, बाकीच्या सगळ्या ज्या कसोट्या आहेत ते तुमच्या छान झालं पाहिजे, हा लक्षात घ्या, बाकी काय. ठीक आहे, तर आता बघूया आपण कोणती रे? 8ची कसोटी. टेन्शनच नाही घ्यायचा. टेन्शन घ्यायचं म्हणलो का मी? नाही. 8ची कसोटी इतकी चिल्लर आहे भाऊ, इतकी चिल्लर की त्याची काही हद नाही. बघा 8ची कसोटीमध्ये पण तुम्हाला 2 पॉइंट सांगतो. पहिला पॉइंट काय सांगतोय की शेवटचे शेवटचे बाळा 3 अंक बघायचे. शेवटचे 3 अंक जर
8च्या पटीमध्ये किंवा 8ने भाग जात असेल, 8ने भाग जात असेल तर डायरेक्ट काय समजायचं की 8ने 100% भाग जाणार. नाही समजलं? नाही समजलं? बघा एखादा एक्झाम्पल सांगतो. जर मी म्हणेल बाळा की 9 9 8 आणि 512, 9 9 8 आणि 512 ही संख्या 8ने भाग जाणार की नाही जाणार हे ओळखणे आहे. पूर्णच भाग द्यायचा आहे का आपल्याला? नाही. काय करायचा, फक्त शेवटचे 3 अंक, काय आहे शेवटचे 3 अंक 512 त्याला पकडायचा आणि 8ने काय करायचा, भाग द्यायचा. आता मला सांगा 8च्या फळामध्ये 51 तर येत नाही. 8 कितीचा जवळपास 51, 8 7 जा बोलूंगा तो 56 होता है, तो इसलिए 8 6 जा कितना 48. आता मला सांग रे बाळा, 1 मधून तर 8 जात नाही, म्हणून 11 मधून 8 गेले किती रे, किंवा 51 आणि 48 मध्ये फरक कितीचा आहे, 48 पासून 50 म्हणजे 2 अंक आणि 51 म्हणजे 1 अंक, म्हणजे कितीचा फरक आहे, 3चा. म्हणून इथे लिहायचं 3 आणि हा डायरेक्ट फेकून द्यायचा इथं काय 32. आता मला सांगा बरं तुम्ही, हा 8 कितीचा 42 होतो, बस. म्हणून 8 4 जा 32. किती उरलं बाळा, 0. म्हणजे भाग गेला की नाही गेला. या ठिकाणी खाली शून्य आलं ना, म्हणजे 512ला 8ने परिपूर्णपणे भाग जातोच ना. आणि नाही म्हणाल तरी 8चा वर्ग काय आहे 64 आणि 8चा घन काय आहे रे, म्हणजे 8चा क्यूब जे तुम्ही रोज करता 512 आहे की नाही आहे, इथे तो ओळखू शकत होता तुम्ही डायरेक्ट. समजलं? म्हणून तुम्हाला रोज म्हटलं जाते बघा काय करा, टेबल स्क्वेअर आणि क्यूब हे छान पद्धतीने एक नंबर करून ठेवा का. मी खरं सांगतो, हा 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 गणित ना तुमच्यासाठी चिल्लर होऊन जाणार. काय होणार, चिल्लर. हा समजलं? अगर सपोज आता सर हा तर एक नियम झाला सर, तुम्ही तो म्हटलं होता दुसरा पण नियम आहे, म्हटलं होतं तुम्ही, म्हटलं होतं की नव्हतं, म्हटलं नाही 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 बोला बोला म्हटलं होतं ना. मग आता दुसरा नियम सांगू का नको सांगू? अच्छा ठीक आहे, तुम्ही म्हणता तर पहा, शेवटच्या बघ रे बाळा, शेवटचे 3 अंक जर टकल्या टकल्या न टकल्या, खतरनाक काम. शेवटचे 3 अंक जर टकल्या 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 असणार तरी डायरेक्ट म्हणायचा की 100% 8ची कसोटी राहणार. म्हणजे काय उदाहरण बघ, जर मी म्हणेल 90 90 90 8 टकल्या 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 कामच जमला. शेवटचे 3 अंक काय आहेत, टकल्या 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 आहेत की नाही आहेत. म्हणून डायरेक्ट म्हणायचा की ही पण संख्या कशाने भाग जाणार, 8ने जाणार म्हणजे जाणार. क्लिअर आहे की नाही आहे, क्लिअर आहे की नाही आहे, आहे. मग मला सांगा बरं, इथून तुम्हाला मी एक्झाम्पल देतो. सांगा मला कोणत्या कोणत्या संख्या भाग जाणार, हा 8ने ते सांगायचं आहे मला. हा बघत राहा, टुकूर टुकूर पहा. जर मी म्हणेल 3 5 8 टकल्या टकल्या, पहा तुम्ही मला सांगा फक्त 2 4 5 1 2 आणि त्याच्यानंतर 3 4 5 6 आणि 8 आणि त्यानंतर 1 2 टकल्या टकल्या टकल्या. सांगा कोणत्या संख्या भाग जातील 8? मी वेळ देतोय तुम्हाला, तुम्ही करू शकता, तसं काही नाही. मी असं नाही म्हणत आहे की मला आत्ताच उत्तर सांगा. तुम्ही पण कमेंट करून सांगू शकता तुमचे कोणते कोणते उत्तर आहेत. या दिलेल्या संख्यांमधून कोणती अशी संख्या आहे जी 8ने भाग जाणार आहे, बस. बी पण आहे म्हणते, सी पण आहे म्हणते, डी पण आहे म्हणते. ठीक आहे, आता एक आपला नियम तर लागला काय, शेवटी 3 अंक आहेत ना, मग तर हा जाणारच आहे 100%. हा 5 से 12 आताच ऐकलं आपण, 8चा घन जाणारच आहे. आणि राहिली गोष्ट आता हे 2, तर लक्ष दे. आता 568 करून पाहू ना, शेवटचे 3 अंक पाहू फक्त. बघा बरं, काय बघू, 568. बघ बरं बाळा, 8 7 जा 56, काय उरलं बाळा 8 आणि 8 1 जा 8. भाग गेलं की नाही गेला, गेलं ना, म्हणून हा तुमचा उत्तर राहणार.
आता राहिली गोष्ट शेवटची. तुम्ही म्हटलं होतं की सर BCD उत्तर आहे आणि तुमच्या दिमागाच्या हिशोबाने सर तुम्ही म्हणता की ए हा उत्तर नाही. नाही? पाय पाय पाय. अय अय इकडे बघ. शेवटचे 3 अंक काय आहेत बाळा? 800. 800 ला 8 भाग जात नाही का रे? 8 वंजा आणि हा टकल्या जा टकल्या टकल्या जा टकल्या म्हणजे 8 कितना जा 800 100 जा म्हणजे ही पण संख्या 100% 8 ने भाग जाणार म्हणजे जाणार. असा डील करावा लागतो. म्हणून जसं दिसतंय तसा नसते. म्हणूनच नवोदय मध्ये मुलं हसते. अरे हा वाटत होता का आपल्याला आहे म्हणून? चारही पर्याय होते का? चारही पर्याय बरोबर आहेत की नाही आहेत? तर असंच कॅज्युअली देऊन दिलं रे कोणते. समजलं नाही समजलं? कोई डाउट है? अरे समझ में आया नहीं समझ में आया आपको? अरे थारा मार थारा समझ में आ रहा नहीं आ रहा थारा समझ को है? है? चल सामने भगे. चलो देखो देखो. नऊची कसोटी का? नऊची कसोटी पण कुठे नाही कुठे बिलकुल 3च्या कसोटी सारखीच आहे. बस 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 बस. बेरीज काय झाला पाहिजे? 9. बेरीज काय आला पाहिजे? 9. प्रत्येक अंकांची बेरीज केल्या असता डायरेक्ट आहे काय? दिलेल्या संख्येच्या लक्षात ठेवा बाळा. दिलेल्या संख्येमधील प्रत्येक अंकांची बेरीज केल्या असता येणारी बेरीज लक्ष द्या. येणारी बेरीज जर कशाने? जर 9च्या पटीत किंवा 9ने भाग जात असेल. 9ने भाग जात असेल तर डायरेक्ट काय म्हणाल बाळा? 100% 9 भाग जाणार आहे म्हणजे जाणार आहे. काही डाऊट आहे का कोणाला? अरे काही डाऊट आहे का? उलूसा तरी सांगा ना सांगा ना. आहे का? जर मी अगर सपोज आता तुम्हाला संख्या म्हटलं कोणती एक संख्या उचलून फेकतो. ठीक आहे. 41643 पाय. 41643 पाय. खूप साऱ्या संख्या लिहून देतो तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर 927 घे. ठीक आहे. अजून अगर सपोज पकडलं 895473 895743 अजून संख्या पकडू आपण खूप साऱ्या 54872 548 काय म्हटलं? 72. ठीक आहे. आता फक्त मी कला सांगणार आहे तुम्हाला की कसं डील करायचं म्हणून. इकडे पाय. ते सोड. 100547 100547 गेट इट? चिमणे इकडे पाय. 61643 आणि शेवटचा सांगतोय काय म्हटलं? 643 61643. आता ह्या दिलेल्या संख्या 9ने भाग जातात का ओळखायच्या. बघ कसं ओळखाल तुम्ही. मी काय म्हणतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं. 9ची बेरीज करता येते ना तुम्हाला? 9ची बेरीज कशामुळे येतो बघ. 5 आणि 4 म्हणजे 9. 3 आणि 6 म्हणजे 9. 7 आणि 2 म्हणजे 9. 9ची बेरीज रे. बघ 8 आणि 1 म्हणजे काय? 9. अजून 2 आणि 7 म्हणजे काय? 9. अजून 6 आणि 3 म्हणजे काय? 9. 5 आणि 4 म्हणजे काय? 9. किंवा 4 आणि 5 म्हणजे का? 9. झाले का नाही? अजून आहेत? आहेत का? काय आहेत? झाले तरी सगळेच? इतक्या बस जसं दिसलं डायरेक्ट खुश होऊन जायचा. पाय इकडे बघ. आता बघ तूच बघ. 6 आणि 3 किती होतात बाळा? यांची बेरी असं नाही करत बसा. नाही तर पोरं काय करतात बघ. 4 अधिक 1 अधिक 6 अधिक 4 अधिक 3 असा टाइमपास करतात. बघ 4 आणि 1 5 5 आणि 6 11 11 आणि 4 15 15 आणि 3 आणि मग विचार करतात 18 की नाही 9च्या फळ्यात येते म्हणून ही संख्या का नाही 100% 9 ने भाग जाणार. अरे बाबा मी का म्हणतो मला एक गोष्ट सांगा. बघ बाळा मी एक समजावून सांगतोय. बघ अगर सपोज मी म्हणेल 6 आणि 3 किती होतात? 9. आता 9 बनले ना? 9 बनले ना? मग त्याला पकडायची गरज आहे का? ज्यापासनं 9 बनत आहे त्यांना पकडायचंच नाही. त्यांची बेरीज पकडायचीच नाही. आता राहिले कोण मग? 4 आणि 1 5 आणि 4 झाला. म्हणजे बेरीज करायची गरज पडली का तुम्हाला समोर?
हेच तुम्हाला सांगून दिलं की हा बापा झाला. ज्या ठिकाणी बेरजेमध्ये 9 बनला डायरेक्ट सोडूनच द्यायचा, त्याला पकडायचंच नाही. हो. जसं आता पाय इकडे पाय. आता हा 9 ला पकडाल का तुम्ही? 9 प्लस 2 करत बसाल का? डायरेक्ट 9 म्हणजे मरीस. 9 म्हणजे 9 दिसला डायरेक्ट म्हणायचं तू काही कामाचा नाही. 9 9 भाग नाही जाणार तर कशाने जाणार रे? जातोच ना. त्याच्यानंतर 7 न 2 म्हणजे आता हा करायची गरज आहे का? 9 अधिक 2 अधिक 7 असं कराल का? डायरेक्ट काय म्हणायचं? हो. डायरेक्ट बाळा 9 म्हणजे जातोच जाते. 2 आणि 7 म्हणजे 9. पुन्हा 9 बनला आणि टकल्या-टकल्याचा काही प्रश्नच नाही. खतम. 9 ने भाग जाणारच आहे. आता इथं बघ. 9 चालला ना? 9 ला पकडाल का तुम्ही आता? नाही. 9 कॅन्सल झाला. आता काय? 5 आणि 4 कॅन्सल. झाला की नाही झाला? लक्ष दे. काय काय कॅन्सल झाला? 9 कॅन्सल झाला. बघ हे संख्या इथे लिहून ठेवतो मी. 9, 8, 9, 5, 7, 4, 3. बघ 9 कॅन्सल झाला बाळा. अजून बघ काय कॅन्सल झाला? 5 आणि 4 9 बनले ना रे. ज्या अंकांपासून 9 बनत आहे डायरेक्ट कॅन्सल करून टाकायचं. ठीक आहे? चल त्याच्यानंतर 7 न 3 7 न 3 10 10 न 8 18 म्हणजे ही संख्या 100% 9 ने भाग जाणार की नाही जाणार? डायरेक्ट हो म्हणायचं. म्हणजे प्लस 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 करत जाल तर खूप मोठा अंक बनतो ना रे. खूप मोठा अंक बनणार की नाही बनणार? आपल्याला तसं पाहिजे का? नाही. आपल्याला छोट्या छोट्या अंकांसोबत खेळायचं. ठीक आहे? जसं आता हा वाला विचार कर बघ. 5, 4, 8, 7, 2 काय काय मरतो सांग? 5 न 4 मेला. 7 न 2 9 पण 8 8च उरला ना. 8 9च्या फळ्यात येते? 8 9च्या फळ्यात येतो का? नाही. म्हणून याला म्हणायचं तू 9 ने भाग जात नाही. समजला? असं ओळखायचं. सगळेच. आता बघ ना 5 आणि 4 9 होत होता. 9 तर चाललाच. त्याच्यानंतर 7 आणि 2 9 होत होता. त्याला पकडायचंच नाही. ठीक आहे? आणि राहिला कोण फक्त 8. आता 8 चालला का रे? जर या ठिकाणी 1 राहिला असताना तर 8 आणि 1 मी 9 म्हटलं असतं. पण तसं काही आहे का? पण तसं काही आहे का? नाही. मग क्यू में टेन्शन लू. सीधा सीधा कॅन्सल. बरबादी. आता राहिली गोष्ट इथे बघ. 1 0 0 5 4 7 मला सांग रे 5 आणि 4 बघ 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 5 आणि 4 आता तुम्हीच सांगा हा जाल्लो का 5 आणि 4 चालला जात आहे का 9 हा होत आहे पण 7 आणि 1 किती होतात 8 मला काय कोण वाजवत आहे रे 8 आता हा 8 डिव्हिजिबल बाय 9 आहे का नाही कॅन्सल पकडायचीच गरज नाही क्लियर है समझ रहे बातों को क्लियर है ठीक आहे आता मग मला हा समजावून सांगा रे तुम्हाला समजलं ना हा सांगा बरं ए चिमणे हा सांगा बरं 61643 जाणार का 61643 बघा 6 आणि 3 9 होतात होतो 6 आणि 4 होतात 10 आणि 1 होतात 11 11 दिमाग खराब 9च्या फळ्यात येतो नाही म्हणून याला म्हणायचं 9नी भाग जाणार असं ओळखायचं काही डाऊट आहे काही डाऊट आहे समजलं समजलं चला बाळा जर मग अगर हा समजला आहे तुम्हाला तर नवीन आपण जाऊया एक्झाम्पल नाही 10ची कसोटी दिसत आहे का अय 10ची कसोटी इतकी चिल्लर का भाऊ हल्ला का निघाला पाय पाय 10ची कसोटी बघ अय चिमणे 10ची कसोटी म्हणजे अशी आहे भाऊ अय म्हणा कुठल्या आपण संख्या एकक स्थानी जर टकल्या म्हणजे शून्य दिसला रे दिसला एक समजायचा की 10ची कसोटी बस बिंदास टेंशन काय घ्यायची गरज नाही समजलं बडा अब ध्यान से सुनिए तर याचा मीनिंग काय झालं तर बघ एक्झाम्पल एक्झाम्पल तुम्हीच सांगा मला जर मी म्हणेल 1 3 4 5 6 टकल्या जर मी म्हणेल 1 5 4 6 7 टकल्या जर मी म्हणेल 1 3 4 टकल्या 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 जर मी म्हणेल 1 7 3 5 4 5
कोणती संख्या 10 ने भाग जाणार आहे सांगा. ज्या अंकाच्या शेवटी टकल्या दिसते म्हणा तो आमचा उत्तर आहे जी म्हणा. हो मग म्हणजे इथे टकल्या दिसते हो, टकल्या हो, टकल्या हो, उत्तर 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 हा बया. अरे हा भागीला होत आहेत, हा होतो का रे बाळा? नहीं, ये होगा नहीं. समझिस? अरे समझिस नहीं समझिस? सामने भगीस तर मग आता सामने पाईस 11च्या कसोटीस. हो एकच. अब ध्यान से देखो 11ची कसोटी काय पाहायचं? 11ची कसोटी. आता 11ची कसोटी काय म्हणतोय यावर थोडासा टुकुर टुकुर लक्ष ठेवा. सगळ्यात महत्वाची आहे 11ची कसोटी आणि 9ची कसोटी. समजलं का? 9ची कसोटी पण आणि 11ची कसोटी ही खूप जास्त तुम्हाला कामात येतो. ठीक है ना? अब मेरे को एक बात बताओ तुम लोग, लंगडी खेळता येते का रे बाळा तुम्हाला? लंगडी लंगडी लंगडीमध्ये कसा तुम्ही एक एक डब्बा सोडून मस्त असा लंगडी करता ना? करता का नाही करा? अय लंगडी माहित आहे ना तुम्हाला सगळ्यांना? एक एक डब्बा सोडून सोडून जाता ना? बस. पण जनरली कूदना पड़ता है ना बड़ा सामने. लंगड़ी अगर सपोज खेलो तो है ना, तब जैसे ऐसा रहता है ना. अरे मैं बता रहा रे चैंडली, कोई अगर इधर कूदा तो डायरेक्ट फिर इधर कूदता, ये इधर कूदता, ये इधर कूदा, ये इधर. थोड्या वेळासाठी असा विचार करा की ह्या जे काही लंगडी आहे, हा जो खेळ आहे आपल्या अकॅडमीचा आहे, हा फरक पडते. नवीन खेळ. हो ठीक आहे. मोठी आली चॅन्ड्री काय इकडे. तर लंगडी माहित आहे ना? इथं फक्त एक असा लक्षात ठेवायचा, एक एक अंक सोडून जे काही संख्या असतात ना त्यांची बेरीज केल्या असता येणारा फरक हा जर 11 किंवा 11च्या पटीत आणि 0 येत असेल तर डायरेक्ट मनाचा भाऊ 11ची कसोटी हो. सर आमच्या डोक्याच्या पुरा वरतून गेला. पुराचा पुरा वरतून गेला. गेला की नाही गेला? गेला की नाही गेला? ठीक आहे. तर याला असं काही लिहून देण्यापेक्षा एका एक्झाम्पलने समजावून सांगेन तर चालेल का? चालेल. जर मी अगर सपोज तुमच्यासाठी एखादा एक्झाम्पल म्हणतोय काय 8 5 7 8 ये 8 5 7 8 5 7 काय म्हटलं मी 8 5 7 7 8 बरोबर आहे का रे? पहा 8 5 7 7 8 एक एक लंगडी लंगडी खेळ लंगडी. पहिली विद्यार्थिनी गेली इथून सुरू केलं कुठे कुदलं इथे मग डायरेक्ट इथे त्या अंकांची बेरीज करायची बघा. 8 अधिक 7 अधिक 8 इथपर्यंत काय डाऊट? चला 8 आणि 8 16 16 ना 7 16 आणि 7 बेटे हा बिलकुल फास्ट मध्ये आला पाहिजे बरं रप्पा. आता मी काय म्हणतो मग दुसऱ्या विद्यार्थीने डायरेक्ट 5 वर कुदली का आणि 5 नंतर डायरेक्ट 7 नाही समजलं का? ते एकदा तुम्ही अगर सपोज अंकांना घेतलं होतं लंगडी खेळू खेळू त्या अंकांना डबल घ्यायचा नाही. जे उरलेले अंक आहेत तर ज्यांच्यावरून आपण जाण्यास बाकी आहे त्यांना पकडायचं. काय म्हणजे एक एक अंक सोडून म्हटलं होतं ना मी एक एक अंक सोडून अंकांची बेरीज करणे आणि जे काही फरक असतोय तो फरक जर 0 किंवा 11 किंवा 11च्या पटीत जर आलं डायरेक्ट मनाच्या 11ने भाग जाणार आहे. चल उरलेली संख्या सांग. 5 अधिक 7 सांग 5 आणि 7 5 आणि 7 आता यांचा मायनस कर. सर 3तून 2 गेला 2तून 1 गेला काय आलं रे? त्या क्षणी 11 किंवा 0 किंवा 11च्या पटीत असलेले अंक जर तुम्हाला दिसले रे दिसले डायरेक्ट मनाच्या
ही संख्या 100% कशाने भाग जाणार आहे? 11ने. काही डाऊट आहे का रे? काही डाऊट आहे का रे? अच्छा, आता याला ओळखाल का तुम्ही? जर मी एखादं एक्झाम्पल घेतलं, 7, 8, 1 जाईल का भाग? सांगा. 7, 8, 1 अरे नाही. भयाऊ पाय लंगडी खेळ टुबुक सांग 7 आणि 1 मग काय उरलं बयाऊ? 8 मधून 8 गेला किती आला टकल्याऊ? आणि मी काय म्हटलं होतं की कुठल्याही संख्येच्या एक एक अंकांना सोडून आलेली बेरीज जर तुम्ही एकामेकांच्या सोबत वजा करता तेव्हा जर 0 किंवा 11 किंवा 11च्या पटीत जर उत्तर येत असेल काय म्हणायचं? 100% ना बाळा. म्हणून ही पण संख्या कशाने भाग जाणार? 11ने. 2 एक्झाम्पल देऊ का? चला मग सांगा बरं मला. तुम्ही करून दाखवा. 1 3 3 1 आणि दुसरा अगर सपोज एक्झाम्पल तुमच्यासाठी मी अगर फेकलं तर सांगा बरं 9 9 9 आणि तिसरा एक्झाम्पल तुमच्यासाठी फेकतो 1567 1567 सांगा 3च्या तीनही संख्यामधून कुठली संख्या 11ने भाग जातो? विचार तसाच कर. चल चालू कर. चालू करा, चालू करा. वक्त देता हूं हर किसी को. ये बंधन तो सगळेही करा ना, सगळेही करा. एक एक नाही, सगळेही करा. सूरज कब दूर गगन से, चंदा कब दूर गगन से. सॉल्व कर भाई तू. मेरे गाने की तरफ फोकस मत करो तुम लोग. हाँ ये बंधन तो प्यार का बंधन है जन्मों का. वाह 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 वाह, एक नंबर पोरी आ गया तू. पोरत है. चलो चलो हो गया. बाप रे. चलो देखो अब बहुत से बच्चे आपका क्या कहना है चैंडरी कौन सा है? पहिला है तर बघा याचा म्हणणं आहे की पहिला आहे सर म्हणते टुबुक कुद लागा 1 अधिक 3 किती होतात? मग आता इथून हा म्हणजे 3 अधिक 1 किती होतात? भाऊ 4तून 4 गेला म्हणजे 100% 11ने भाग जाणार म्हणजे जाणार. आता हा वाला बघ 9 9 9 9 9 18 आणि 1 9 म्हणजे मायनस कराल तर काय उरते रे? 9. आता 9 का 11च्या फळात येते आणि 9 म्हणजे का टकल्या होतो? म्हणजे हा 100% 11ने भाग जाणार नाही. ठीक आहे. आणि आता हा वाला चॅन्ड्रॅप आहे. हा चॅन्ड्रॅप आहे. टुबुक 1 अधिक 6 किती होतात? मग टुबुक काय केलं रे मी? 5 अधिक 7 किती होतात? किती होतात? आता 7 मधून 12 म्हणा किंवा 12तून 7 गेले किती राहिले? आणि 5 का मला सांगा 11च्या फळ्यात येतात? येतात का? 5 म्हणजे टकल्या होते का? म्हणजे तूही बरबादी आहेस म्हणा. तू पण 11च्या फळ्यात येत नाही. एकमेव अशी संख्या होती ती म्हणजे काय? 1 3 3 1 ती 11ने भाग जात होती. क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे सगळ्यांना? मग जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या असतील तर आता पटापट प्रश्न करूया. कोणती संख्या 4च्या कसोटीमध्ये येतो? रप्पा रप सांगा आता. 4च्या कसोटीमध्ये येण्यासाठी काय करता रे? शेवटचे 2 अंक बघता बाळा. बघ बरं 28 4च्या फळ्यामध्ये येतो का? बघा बघा. म्हणजे आता इकडे तिकडे पाहायची गरजच नाही. डायरेक्टच म्हणायच्या मागचं उत्तर की नाही सी फॉर चने खाया हो. सी फॉर चने खाया. समजला का नाही समजला? नाही 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 सांगा समजला की नाही समजला? बस काय आहे रे 4ची कसोटी? एक तर
शेवटचे 2 अंक पायाचे 4च्या फळ्यात येतात का? किंवा शेवटचे 2 अंक पायाचे टकल्या टकल्या येते का? आता टकल्या टकल्या तर दिसूनच नाही राहिला बाबा. खतम काम. चला समोर जाऊ. 1857 माहित आहे? 1857चा उठाव राहू द्या तुम्हाला. 1857 ही संख्या कुठल्या संख्येने विभाजित होणार? 8 ने होणार, 9 ने सॉरी 9 ने होणार, 3 ने होणार, 7 ने होणार, 5 ने होणार. सगळ्यात मेन कशाने होणार म्हणते. आपण काय करायचा? उलटा विचार करायचा. कशाने नाही होणार? भाऊ 5 ने होणार वाटते का तुम्हाला? 5 ने होण्यासाठी एक तर टकल्या पाहिजे होता, नाही तर शून्य पाहिजे होता. म्हणून 5 तर तू सगळा मेलास का म्हणा. तू तर होणारच नाही. ठीक आहे. आणि आमची 7ची कसोटी तर बसतच नाही. आम्ही काही 7ची कसोटी केलं नाही. राहू देऊ त्याला होल्डवर ठेवू. आता 3 न जाते का पाहायचं. 3 न जाण्यासाठी आपला काय फंडा काय आहे? 1 अधिक 8 अधिक 5 अधिक 7. 1 न 8 9 9 न 5 14 14 आणि 7 14 आणि 7 आणि 21 ही संख्या 3 न भाग जातो ना, म्हणून 100% तुमचं उत्तर काय? 3. अरे क्या ये बात समझ में आई क्या सबको? क्या ये बात समझ में आई क्या सबको? असा दिमाग लावणे काही टेन्शन आहे का? थोडसा तरी. चला नेक्स्ट बळा, असेच प्रश्न तुम्हाला नवोदयमध्ये येतात. म्हणून थोडंसं समजून घ्या. असेच प्रश्न नवोदयमध्ये ठेवलेच आहेत तुमच्यासाठी. ओके. 831 मध्ये बघ. लक्ष दे. आता थोडसा प्रश्न घुमवलं त्याने. आता असं नाही म्हणत आहे की 831 ही संख्या कुठल्या अंकानी भाग जाणार आहे असं सांगा म्हणत आहे का? नाही. त्यांनी प्रश्न थोडासा घुमवलं. काय म्हणतोय? 831 मध्ये अशी कुठली संख्या जोडावी? जोडावी म्हणजे काय? बेरीज. हा लक्षात ठेवा. जोडावी म्हणजे काय बाळा? बेरीज. काय? अशी कुठली संख्या जोडावी म्हणजे येणारी बेरीज. येणारी बेरीज ही 3 या संख्येने पूर्णतः विभाजित होणार. बस. बस. आता यामध्ये एक लॉजिक आहे. आता लॉजिक कसलं? आता खूप सारे मुलं काय करतात? धरतील 8 3 1 यामध्ये असा काय बेरीज करायला हे करत बसतील. नाही. आपण काय करायचा? थोडासा वेगळा विचार करायचा. कसं? मला एक गोष्ट सांग. जर 831 मला मला फक्त इतकं सांग. ही संख्या 3 न भाग जातोय का बघ बरं? 831 8 अधिक 3 अधिक 1 किती होतात? 8 आणि 3? अरे 8 आणि 3 8 आणि 3 11 11 ने 1 12. आता 12 ही संख्या 3 ने भाग जातो ना. जर 831 ही संख्या 100% 3 ने भाग जातोय, 3 ने भाग जातोय, तर तुम्हाला बेरीज पण अशाच संख्येने करावं लागेल जी संख्या बाळा 3 ने भाग जात असेल. समजलं मी काय म्हटलं? म्हणजे 831 सोबत बघ 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 831 सोबत तुम्ही कुठल्या संख्येची बेरीज करायला माहित आहे? जी संख्या 100% 3 न भाग जाते. आता बाळा पर्याय फक्त पाहायचा की कुठली संख्या 3 न भाग जाते. बस. ले 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 चला बघा बरं. लक्ष दे. आता बघ 1 अधिक 5 अधिक 6 6 6 12. आता समोर जाऊ का यार? माहित पडलं ना बाळा की बाळा 12 ही संख्या 3च्या पाड्यात येतो ना. म्हणजे हीच संख्या आहे की जे 100% या संख्यामध्ये बेरीज केल्या असतात 3 ने भाग जाणार म्हणजे जाणार. कोई शक? अरे कोई शक? सबको समझ में आया? अरे समझ में आया? तो बोलो भारत माता की बहुत एक नंबर बच्चे. चलो नेक्स्ट प्रश्न तुमच्या डोरिया समोर का पाय. जर 4 5 स्टार 5 ही संख्या पाय 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 प्रश्न समजून जा. सारा खेळ प्रश्न समजणे में है रे भावा. जर 4 5 ई स्टार आणि 5 ही संख्या 5 ने विभाजित असं भाऊ 100% आहे म्हणा पाय. पाय रे 4 5 स्टार 5 तू सांगूस का नको सांगूस म्हणा. आम्हाला 100% माहित आहे म्हणा का 5 न भाग जाणार आहे. काऊन? 5 ची कसोटी आम्हाला येते ना. 5 ची कसोटी काय म्हणतोय? शेवटचा अंक टकलेऊ रे टकले पाय ना. शेवटचा अंक जर 5 किंवा टकल्यात दिसला डायरेक्ट 5 ची कसोटी आहे ना. शेवटचा अंक तर 5 दिसून आला 5 न भाग जातच आहे. नो डाऊट. पण तो प्रश्न तसा नाही म्हणत आहे. त्याचं म्हणणं असं आहे
जर विभाजित 5ने जात असेल, पाय इकडे चॅन्ड्रिया, तर स्टारच्या ठिकाणी कुठला अंक असायला पाहिजे? मी का म्हणतो अय अय आम्हाला माहित झालं ना की ही संख्या 5ने भाग चालली म्हणून. ऐक माझी गोष्ट, ऐक आता पहा तुम्ही आपले आन्सर चेंज करत अभी चीटिंग करते हो तुम, चीटिंग चीटिंग करते हो. अच्छा ठीक है, मैं समझ गया. मेरे को एक बस बात बताओ. बडा आपल्याला पहिलेच माहित झालं ना की 5ने भाग चाललं म्हणून. आणि 5ने भाग जाण्यासाठी शेवटचा अंकच जबाबदार असते. टकल्या किंवा 5. या इथे 1 राव, 2 राव, 3 राव, 4 राव नाही पूर्णची पूर्ण खानदान राव संख्याची. मी काय म्हणतो भाऊ, 1 राहील तरी का भाग नाही जाणार आहे का? जाणार ना. हा 2 राहील तरी भाग जाईल ना भाऊ. आणि टकल्या राहील तरी भाग जाईल का नाही जाईल? याचा मिनिंग हे सगळेच राहिला तर जातील की नाही जातील. म्हणून याचं उत्तर काय पाहिजे? वरील सर्व. त्या क्षणी वरील सर्व यापैकी नाही असे पर्याय दिसले. सतर्क होऊन जावाचा भाऊ. काहीतरी आन्सर तोच राहणार आहे असा विचार करायचा. अरे क्या ये बात समझ में आई क्या सबको? अरे सगळ्यांना अक्षदा मिळालात का? शुभ मंगल. चला दुसरा प्रश्न पाहू. तो पाय बॅग पॅक करते बया. चल बघ रे भाऊ. आता सांगा पाय. कुठली संख्या 2 आणि 5 या दोन्ही संख्या सोबत खतरनाक प्रश्न आहे का पाय. कुठली संख्या 2 आणि 5 या दोन्ही संख्या सोबत विभाजित आहे. म्हणजे अशी संख्या सांगा म्हणते जे 2 नाही भाग जाईल, 5 नाही भाग जाईल. तर अशा वेळेस टेन्शन घेवायचा नाही. 2 कसोट्या एका वेळेस म्हणलं ना त्यानं, म्हणा 2 कसोट्या एका वेळेस म्हटलंय म्हणा त्याने, म्हणा. तर दोघांचाही मर्डर एका सोबतच करायचा का? म्हणजे बघ कोणाकोणाला म्हटलं बाळा त्यांनी 2 आणि 5 म्हटलं ना, त्या धराच्या आणि यांच्या दोघांच्या का करून टाकायचा? गुणाकार. म्हणजे बे पंचे किती असतात? 10. बे पंचे किती? 10. तर 10 ची कसोटी ज्या पर्यायामध्ये लागली तो तुमचा उत्तर. काय? काय म्हणते बाळा? मी शायद मग पर्याय चुकीचे लिहिले. 3 4 7 0 3 5 7 इथं 4 पाहिजे बाळा. सॉरी. ते काय पाहिजे? बस. असा लक्षात ठेवायचा. काय लक्षात ठेवायचं समजलं का? कोणत्या पर्यायाला 10 ची कसोटी लागतं. 2 ची कसोटी 5 ची कसोटी सेपरेट नाही लावत बसायचं. डायरेक्ट काय म्हणायचा? ज्या पर्यायामध्ये लक्ष दे, ज्या पर्यायामध्ये 10 ची कसोटी लागली तो उत्तर. म्हणजे उत्तर कुठला रे? आणि 10 ची कसोटी काय आहे बळा? शेवटचा अंक जर टकला दिसला डायरेक्ट म्हणायचा की आमची का नाही 10 ची कसोटी हो. ठीक आहे? काय समजला? चलो नेक्स्ट प्रश्न. जर 5 3 4 4 6 ही संख्या 3 या अंकांनी पूर्णतः विभाजित असेल तर स्टारच्या ठिकाणी काय राहील म्हणते? टेन्शन घ्यायचा नाही. पहिले पाहून टाक. 5 3 4 स्टार आणि 6. ही संख्या 3 ने भाग जात आहे ना. मग 3 ने भाग जात आहे तर 3 ची कसोटी काय रे? प्रत्येक अंकांची बेरीज काय असते? 3 ने भाग गेली पाहिजे. बरोबर आहे? तर मग मला सांग 5 अधिक 3 अधिक 4 अधिक स्टार अधिक 6. मला फक्त इतकं सांग. इतकं सांग. 5 आणि 3 8 आणि 4 12 12 आणि 6 12 आणि 6 18. आता हे 18 ही संख्या 3 ने भाग जाते ना. बेरीज काय आली? 18. आता फक्त 18 प्लस स्टार करायचा आहे. 18 सोबत काय बेरीज करशील? आता पाय 18 सोबत जर मी 2 बेरीज केलं, इथं बघ लक्ष दे. जर मी 2 ठेवलं तर काय होणार? 20 आणि 20 3च्या फळ्यात येते का?
म्हणून हा कॅन्सल. बरं 18 सोबत मी 5 ठेवलं तर सांग, 5 बेरीज ठेवलं तर किती येतो? आणि 23 ही संख्या 3च्या फळ्यात येतो का? तूही मर म्हणा. आता 18 मध्ये मी 1 प्लस केलं का? 1. 19 म्हणजे तूही मेलास. म्हणजे इथं काय पाहिजे फक्त? ते 18 सोबत फक्त टकल्या बेरीज केल्यावरच 18 येतो म्हणजे काय? तुमचं उत्तर टकल्या. ते सांगण्याचा उद्देश असा होतो बाळा, दिलेल्या प्रत्येक अंकाची बेरीज करून पाहायची. 3 ची कसोटी अगर साध्य करायची असेल आणि जी काही स्टार जसं काही एखादा अंक मिसिंग आहे ना, ते त्यामध्ये प्लस करून पाहायच्या पर्यायामधून घेणे खतम करणे उत्तर. नाही समजलं का? शेवटचा प्रश्न पाहूया. ठीक आहे? आणि अलविदा कहूया. 512 ही संख्या कोणत्या कोणत्या अंकांनी विभाजित आहे? माहोल प्रश्न. पाऊण टाका बाबा, पाऊण टाका. 512 शेवटी 2 आहे म्हणजे 2 न भाग जाणार आहे का? हो. शेवटी काय आहे? 12 आहे. शेवटी काय आहे? 12 म्हणून 4 न भाग जाईल का? हो. आणि बाळा 512 तर हे 8ची कसोटीच आहे. 8ची कसोटी म्हणतो. 8चा घन आहे. म्हणजे 2 ने पण जाणार, 4 नी पण जाणार, 8 नी पण जाणार. म्हणून तुमचं उत्तर काय रे? समझलं? ए फॉर अदरक खाया इज योर आंसर. अब ये जो भी हमने चीजें अभी तक पढ़े हैं, जो कोई भी नए बच्चे होंगे, अगर सपोज आपको हमारा पढ़ाया हुआ कंटेंट अच्छा लगा होगा तो प्लीज चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा. अपने दोस्तों में पक्का इत्तियाद कीजिएगा कि ऐसा ऐसा कुछ तो भी कंटेंट है जो हमें पढ़ाया जा रहा है, तो आप भी देखने की जरा जरूरत कीजिए करके. आई होप आपको ये सारी चीजें समझ में आई होगी जो भी मैंने अभी पढ़ाया है. मिलता है बच्चा नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय, नमस्ते, शुक्रिया.